नमस्कार. जर तुम्ही एम्स सारख्या देशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत काम करण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजची ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आजच्या या विशेष विश्लेषण सत्रात आपण एम्स देवघरच्या अगदी नवीन प्रशासकीय नर्सिंग भरती प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. बघा, ही काही अशी तशी सामान्य भरती नाहीये. ही तुमच्या करिअरला थेट एका नव्या उंचीवर घेऊन जाणारी सुवर्ण संधी आहे. कारण इथे पगार तब्बल 2,08,000 रुपयांच्या घरात जाऊ शकतो. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत. तर चला, अजिबात वेळ न दवडता या महत्त्वपूर्ण सरकारी भरतीचे सगळे तपशील आपण सविस्तर समजून घेऊया. आता हे समोर पहा. ही आहे 20 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना. सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याआधी आपण थेट सरकारी कागदपत्रांचाच आधार घेतलेला कधीही चांगला, बरोबर ना? तर एम्स देवघरने त्यांच्या नॉन फॅकल्टी भरती अंतर्गत नर्सिंग विभागातील वरिष्ठ प्रशासकीय पदांसाठी हे थेट अर्ज मागवले आहेत. या अधिकृत दस्तावेजामुळेच आपल्याला या भरतीची 100% खात्री मिळते. त्यामुळे ही माहिती पूर्णपणे विश्वासार्ह आहे, हे नक्की. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. 2,08,700 रुपये. बापरे, हा नुसता आकडा नाहीये, तर ही आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट या सर्वोच्च पदाची ताकद. या भरतीमध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंटच्या 2 रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार या पदाला लेव्हल 11चं जबरदस्त पे स्केल लागू आहे. म्हणजे काय? तर तुमचा मूळ पगार 67,700 रुपयांपासून सुरू होईल आणि तो थेट 2,08,700 रुपयांपर्यंत जाऊ शकेल. सरकारी नोकरी, एवढे मोठे प्रशासकीय अधिकार आणि सोबतच असं घसघशीत वेतन. खरंच कोणत्याही नर्सिंग प्रोफेशनलचं हे एक अंतिम ध्येय असू शकतं, नाही का? पण थांबा, एवढंच नाहीये. या सर्वोच्च पदाव्यतिरिक्त प्रशासकीय स्तरावर आणखी 2 अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आपल्यासाठी उपलब्ध आहेत. इथे आपण पाहू शकता, डेप्युटी नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी 2 जागा आणि असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी 4 जागा जाहीर झाल्या आहेत. आता तुम्ही विचार कराल, यांचं वेतनमान काय असेल? तर या दोन्ही पदांसाठी लेव्हल 10चं अत्यंत आकर्षक सरकारी वेतनमान देण्यात आलंय. थोडक्यात सांगायचं तर 56,100 रुपयांपासून ते 1,77,500 रुपयांपर्यंतचं वेतन या पदांवर मिळू शकतं. म्हणजे जर आपण या सर्व एकत्रित 6 जागांचा विचार केला तर प्रोफेशनल्सना एक भक्कम आणि सुरक्षित करिअर बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब आहे, जी आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे. बऱ्याच जणांचा इथे गोंधळ उडू शकतो. बघा, ही संपूर्ण भरती डेप्युटेशन बेसिस म्हणजेच प्रतिनियुक्तीवर होणार आहे. आता याचा सोपा अर्थ काय? तर जे उमेदवार सध्या राज्य किंवा केंद्र सरकारच्या सेवेत आधीपासूनच कार्यरत आहेत, फक्त तेच लोक या विशिष्ट पदांसाठी अर्ज करू शकतात. आणि हो, अर्ज करण्यासाठी किती वेळ आहे? तर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून बरोबर 45 दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. वेळ खूप वेगाने जातो, त्यामुळे जे पात्र आहेत त्यांनी अजिबात वेळ न घालवता आपलं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. मुदत संपण्यापूर्वी अर्ज करणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच तो योग्य ठिकाणी करणंही गरजेचं आहे. तुमच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईट नोंद करून घ्या. www.aimsdeoghar.edu.in हीच एम्स देवघरची एकमेव अधिकृत वेबसाईट आहे. आजकाल सायबर फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेत, त्यामुळे इतर कोणत्याही अनधिकृत लिंकवर किंवा मेसेजेसवर अजिबात अवलंबून राहू नका. जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी थेट याच वेबसाईटच्या जॉब सेक्शनमध्ये जायचं. तिथली सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचायची आणि मगच आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची. अगदी सोपं आहे. तर मंडळी, सरकारी नर्सिंग क्षेत्रातील या सर्वोच्च संधीला गवसणी घालण्यासाठी तुमची तयारी पूर्ण आहे का? नक्कीच तुमच्या करिअरला एक मोठी कलाटणी देणारा हा निर्णय ठरू शकतो. मला खात्री आहे की आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला या भरती प्रक्रियेची अगदी स्पष्ट दिशा आणि अचूक माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हे सादरीकरण उपयुक्त वाटलं असेल तर अशाच खात्रीशीर आणि सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, ही अमूल्य संधी आपल्या इतर सहकारी नर्सिंग प्रोफेशनल्सपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद.